असंच मुलांना घरी ठेवून आम्ही फिरत राहू. सगळ्या तिन्ही चारी पोरांना गंडवलंय आणि आम्ही आलोय. तर आपल्या मागे आहे गणपतीचं पहिलं पाऊल आणि त्याचं मंदिर असं छोटंसं बांधलंय. तर आपल्याला आता जायचं त्या पॉइंटला. आणि ये देखो गाइस, बहुत माल मिला है. इतना माल मिला है, अभी इसको क्लीन करना है. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर गावात कोकणामध्ये सगळीकडे ना मस्त असा पाऊस पडतोय. आणि देवाचा जागरण गोंधळ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. खूप नाचलोय. दुसऱ्या दिवशी असं अंग पकडलेलं ना की जाम भारी. तर आज आहे गुरुवार, आज 22 तारीख ना. तर आज आहे गुरुवार 22 तारीख आणि 2 दिवसांनी आता आपल्याला मुंबईसाठी निघायचं आहे. तर म्हटलं त्याच्या आधी थोडंसं इथल्या रानावनात भटकूया. तर आता आम्ही चाललो आहे. इथे वर आहे आपलं सगळं काजूचे आंब्याची झाडं. तर बरीचशी मंडळी मुंबईला गेलीच सुद्धा आहेत, कारण गोंधळ झाल्यानंतर सगळे निघाले. तर म्हटलं आपल्याकडे 2 दिवस आहेत, तर इथल्या निसर्गात जरा फिरूया आणि बघूया काय आज किती बिया मिळतात. काल पण आम्ही आलो होतो, पण मोबाईल इतका भरलाय ना, 100 GB आत्तापर्यंत सगळं शूट करून झालं आणि जागाच नाही आहे मोबाईलमध्ये. तर हे डिलीट कर, ते डिलीट कर, अशा प्रकारे सगळं चाललं आहे. तर आता आम्ही चाललो तुमच्या वहिनीसाहेबांच्या बागेत चाललो आहे. तर खूप मोठी बाग बनवली आहे हिच्या पप्पांनी. तर आदल्या व्हिडिओमध्ये पण एकदा मी दाखवलं होतं. तर आता मी सासूबाई, वहिनी, दादा सगळे चालतात. आता इथे वहिनीने इथे फिल्डिंग लावले आहे, दादाने तिथे फिल्डिंग लावले आहे. तर इथून ही सगळी झाडं एकदम रस्त्यापर्यंत वर आपलीच आहेत. ते काजू, इथे नवीन आंब्याची झाडे लावलेत. हे 30 वर्षापूर्वी केलेलं काम आहे, 30-35 वर्ष, आणि त्याची फळं आता मिळतात. आता अशा बियात हात टाकताना जपून टाकायचा. पावसाचे दिवस आहेत, कोण कुठून काय येईल काय सांगता येत नाही. त्या आतमध्ये एवढ्या खोपच्यात बिया होत्या. अशा एकदम आतमध्ये कुठे असं वांदरांनी खाऊन टाकलेलं आहे. ह्या बिया आपल्याला भेटतील. कच्च्या झाल्या तर भाजीत टाकायच्या, चांगल्या असेल तर विकायला द्यायच्या. 120-110 रुपये किलोने घेतात. तेवढ्यात या जायचा एसटीचा खर्च. मी जमवलेला माल सेपरेटाईज होतोय. असा एकदम चिकी चिटपटीत होतं सगळं. ओके. त्यामुळे मी मग ते असं ते दाबावं लागतं बोंड. मग काय बदबदीत असतात ना पहिलाच. हे बाई असे त्यामुळे हा असा रस एकदम लागतोय. पण काय करणार, काढायला तर लागणार. तर आता न्यूज भेटले, वायरलेसवर मेसेज आलेला आहे आपल्याला की तिथे एका झाडाखाली खूप साऱ्या बिया पडलेल्या आहेत. तर आता आम्ही टोपली घेऊन धावतोय. तर इथे आता सध्या पाऊस पडलाय ना, त्याच्यामुळे हळू आपल्याला जायचं आहे, नाही तर पाय आपला घसरू शकतो. सगळा पालापाचोरा एकदम असा मातीतून निसरडा झालेला आहे. तर आता सासूबाईंना भेटलेला खजिना आपण बघूया, किती करोडची संपत्ती आपल्याला भेटलेली आहे. ही आम्ही काल ही बोंड काढली होती, याच्या बिया काढल्या होत्या. आणि तिथे दादा आपले प्रयत्न करताना, दादा काय हार मानत नाही, खाली करणार आहे. कोण दुसऱ्या माणसाला येऊ नाही देणार. कुठलाही दुसरा तिराईत माणूस आमच्या जागेत आला नाही पाहिजे, याची आम्ही भरपूर खबरदारी घेत आहोत. तर आज काही करून ही सगळी नेस्तनाबूत करायची आहे आपल्याला पूर्ण. ये देखो गाइस, बहुत माल मिला है.
इतना माल मिला है, अभी इसको क्लीन करना है। मस्त असं काजू भेटलाय, दाखवतो। आजच्या भाजीला हा एवढा काजू भेटलाय। आणि व्हिडिओ बघून कमेंट कराल की आम्हाला पण दे, तोपर्यंत पोटात जाऊन संपलेला असणार आहे। हा आमचा एवढा काजू जमा झालेला आहे। किती किलो असेल दादा? साधारण 7 किलो असेल, 7-8 किलो असेल जास्त। आणि हा भाजीसाठी, आणि वहिनीचा हा 2 किलो। आणि याच्यातून काय घ्यायचं आपल्याला? तर ह्याचे जे पैसे येतील त्यातून आम्ही पाण्याचा ड्रम घेणार आहे। पाण्याच्या ड्रम साठी बिया जमवल्या 2 तासाची मेहनत। क्या बात आहे। जाऊया आणि या आपल्याला दाखवलेच विकायला नाही इच्छा। चलो, आणि ड्रम घ्यायचा आपल्याला, ड्रम। ओहो, काय वातावरण झालंय, एक नंबर। तर आता जेवलोय आणि आता खाऊया आंबा, गावचा आंबा। दादा पण जेवतोय। कसं आहे जेवण? चांगलं आहे ना? मस्त आहे। पाऊस आला, जोरात आला, जोरात येणार आहे, सगळा खदलवून टाकणार आहे। संजय दादा आणि रुपाली वहिनी यांची अॅनिव्हर्सरी झाली। किती तारखेला? 18 मेला झाली आहे। संदीप आणि सुप्रियाची अॅनिव्हर्सरी आहे 14 मे, आणि दिलीप आणि दीक्षिताची अॅनिव्हर्सरी आहे 19 मे। तर आजचा चांगला सुवर्ण योग बघून आपण एका दिवशी तिघांची अॅनिव्हर्सरी साजरी करत आहोत। आणि संदीपाचा बर्थडे आहे, संदीपाचा बर्थडे तो नंतर आहे, पहिला बर्थडे नंतर अॅनिव्हर्सरी, भावाचा बर्थडे। 3, 2, 1 या बाबांना द्या। An hour later. तर मंडळी नमस्कार। आता मी चाललोय आडे करून आहे, इथे आडे गावाचं नाव आहे, आडे आणि केळशी। तर तिथून एक इंदल्यामध्ये पण जायचं आहे, तरी अशी काहीशी नाव आहेत। मी दुसऱ्यांदा चाललोय, 4 वर्ष आधी गेलो होतो। तर आता आम्ही जस्ट असंच फिरायला चाललोय आणि तिथे आहे काजोबांचा वाढदिवस, तर त्यानिमित्त आम्ही भेट द्यायला चाललोय। तर आता दुपारचं जेवण आपल्याला तिथे जाऊन करायचं आहे, आणि आपली ब्लॉगिंगसाठी मी हा माईक लावलाय, आणि जे काय असेल ते मोबाईलमधून ब्लॉगिंग असेल। हेल्मेट वगैरे नाही, इकडे काही टेन्शन नाही हेल्मेटचं। तर आपण आता हळूहळू निघूया। जरा खाली खूप वळणाला घसरलेली आहे, समोर रस्ता दाखव। हा रस्ता अगदी सावकाश चढावा लागतो। तर समोर बघा सुंदर असं म्हैसोंडे गाव। तर आम्हाला काय दुकानात वगैरे किंवा दळण वगैरे टाकायला जायचं असेल तर या म्हैसोंडे गावात यावं लागतं।
काय दिसतंय एकावर एक अशी रचलेली घरं आणि ते छोटंसं हे पूलसारखं नदीसारखं सुद्धा आहे. हा मधला ब्रिज छोटा, काल पाणी होतं पण आता जिरलंय. म्हणजे हा सरळ रस्ता डाव्या बाजूला जातो हरणेला आणि उजव्या बाजूला आपण जातो आंजर्ले आणि इंदळे आडे इंदल्यात आड्याशी केळशी ही सगळी गावं लागतात. तर जिकडे आपण आधीचा व्हिडिओ केला होता ना ती ही प्लेस आहे. तर आता बोटी बघा किती सुंदर दिसते. तर आता तुमच्या वहिनीच्या मावशीकडे आलो आहे, माझ्या सासूबाईंच्या बहिणीकडे. आणि यांचा बिझनेस आहे ना घोड्यांचा आहे. लग्नात घोडे वगैरे हे म्हणजे देतात ऑर्डर. सर नमस्कार काका, याचं नाव काय? राजा. मला पण राजावर बसायचे. मला तिकडे ते व्हाईट घोड्यावर बसायचं. हे पूर्ण यांचं घोड्याचा तबेला, म्हशीचा तबेला असतो ना, तबेला म्हशीचा असतो. बघा इथे मस्त मस्त असे 2 घोडे आहेत. चम भारी वाटतात ना, लग्नात वगैरे देतात ऑर्डर सर. आणि हे आहे इंदले गाव, त्या गावामध्ये आहेत मुरुडकर. आता इथे आलेला उत्साही नातवांच्या आग्रहाखातर काकांनी घोडा काढलेला आहे. गोला गोला असे काका पैसे घेतात पण तुम्हाला फ्री मध्ये सैर करवणार आहेत. कळलं काय? काकांना थँक्यू बोलायचं सगळ्यांनी उतरल्यानंतर. पहिला अन्वी बसलेली आहे, तुम्ही साईडला व्हा. अरे नीट पकड, ते पकड, त्याच्या हे पकड. हा चला. ओवी राणी की जय. नाही पडणार. 1 hour later. तर गणपती बाप्पाचं दर्शन सुंदर असं झालंय. तर आता इथे आहे ना गणपतीचं पहिलं पाऊल जे उमटलंय, आधीच्या आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर आता फॅमिली सोबत आलोय, तर बघूया चला.
अगदी एक 200 मीटरवर आहे. सरळ चालत जायचं आहे. इथे तुम्हाला भरपूर असं काय छोटं मोठं सुद्धा दुकानं मिळतील बरीच अशी. ते चप्पल गाडा आणि हे आहे गणपतीचं पहिलं पाऊल. आणि इथून सरळ बघितलं की तिकडे आमचा देवाचा मंदिराचा कळस दिसतो. तर आपल्या मागे आहे गणपतीचं पहिलं पाऊल आणि त्याचं मंदिर असं छोटंसं बांधलं आहे. तर आपल्याला आता जायचं त्या पॉईंटला आणि तिथून आपल्याला मस्त असा समुद्र किनारा दिसतो आणि ते फोर्ट सुद्धा आहे. चला. तर मी दरवर्षी आलो की या गणपतीच्या कड्यावरच्या गणपतीला दर्शन नक्की करतो. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. म्हणजे माझ्या सासरवाडीत जे हरणे आंजरला आहे ना तिथला हा एक व्ह्यू पॉईंट असा आहे. म्हणजे एक तर सनसेट पॉईंट आहेच आणि हा असा व्ह्यू पॉईंट आहे ना. संपूर्ण खाली 5 पांढरी गाव दिसतं आणि मागचा नजारा बघा. संपूर्ण कोकण कोस्टल रोड आहे आणि तिकडे किल्ला आहे आणि तिथे एक हळद चालू आहे. मांडवात हळद चालू आणि हा व्ह्यू बघा. ओ हो. तर मस्त असा सनसेट पाहून झालाय आमचा. तर आता पुन्हा आम्ही चाललोय आड्याला. तिकडे आता जेवण आहे आणि बर्थडेचं केक कटिंग आहे. ते करून झाल्यानंतर पुन्हा आम्ही कळंबटला जाणार. आणि समोरचा नजारा बघा ना यार. एक नंबर. आणि माझ्यासोबत 2 वहिन्या, बायको आणि वहिनीची मुलगी. दादा ड्रायव्हर. वहिनी मजा आली. अनपेड ड्रायव्हर आहेत. वहिनीला कसं वाटलं? असंच मुलांना घरी ठेवून आम्ही फिरत राहू. सगळ्या 3-4 पोरांना गंडवलंय आणि आम्ही आलोय. त्यांना घोड्याची स्वारी दिली करायला जी तुम्ही बघितली आणि आम्ही मागच्या मागे पळ काढला. गाड्या घेतल्या आणि मागच्या मागे पळालो. वहिनी कसं वाटलं? दादा मजा करतोय. तर आता चला जाऊया. हा उन्हाळ्याची मजा पावसाळ्यात. उंचाळा म्हणजे आता ज्या पॉइंटला आहे ना त्याचं नाव आहे सुकोंडी वाकडा आंबा आणि इथे पेटकर घरगुती भोजनालय हे खूप फेमस आहे. तर इथे आलात ना तर वडापाव आणि चहा नक्की टेस्ट करा. पेटकर घरगुती भोजनालय सुकोंडी वाकडा आंबा. आणि इथून हरणे एका साईडला, आंजरले एका साईडला आणि कड्यावरचा गणपती सुद्धा तुम्हाला जाता येतं. तर आपले गरमागरम वडापाव आलेले आहेत. क्या बात आहे. पेटकरांचे वडापाव. गरम पेटकरांचा वडापाव. त्या वहिनीची खूप इच्छा होती वडापाव करा उद्या. भेटला मिरची एकमेकांना हे झालंय. जॉईन झाले. हो. मिरची लवर. तिला माहित नाही मिरची. तर या वडापाव खायला. कसा आहे? तर म्हणजे जसं तुम्हाला बोललो होतो आलोय वाढदिवसाला. इथे काकांचा कितवा वाढदिवस आहे? 70वा वाढदिवस आहे. आणि 70व्या वाढदिवसा आणि 70 वय असून सुद्धा इकडे हे गावांमध्ये, इतर गावांमध्ये गोमूचा नाच सादर करतात. तर आता इथे बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि घर आहे ना अगदी रस्त्यालगतच आहे. म्हणजे स्टेट हायवे आहे रस्त्यालगत. आणि गावात पावसामुळे इतक्या माशा, इतकी पाखरत ना की पागल झालो आम्ही सगळे. पागल झालो अक्षरशः. तुम्हाला दाखवतो लाईव्ह दाखवतो. या काकांच्या अंगावर एवढी पाखर उडतात ना. या पाखरांमुळे लांब उभं राहिलोय. केक कटिंग होऊ द्या, जेवायचं आणि घरी जायचं. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. केक कटिंगचा थोडासा शॉर्ट बघूया. 70व्या वर्षीच्या शुभेच्छा देऊया आणि जेवून निघूया. चला. पावसाळ्यानिमित्त बर्थडे गिफ्ट घेतलेला आहे आपण. छत्री. बर्थडे गिफ्ट छत्री. चला दाबिळकर फॅमिली चला. हे बघ काय सोय, खाण्यापिण्याची सोय. आली बाटली आली. जपून ठेवा.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू, परत एकदा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू.